केवलं ज्ञानमूर्ते गणपातीतं गगनपतिं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिपुरं सद्गुरुं नमामि। वेदशास्त्र पुराणादिका इतिहासादी अनेका चतुष्ट साधनाचा विवेक एकमेकासी मिळेना। सद्गुरु महाराज की जय। आलेल्या संत महंत मायबापाच्या चरणी भक्ताच्या सर्वांच्या चरणी माझा नमस्कार। जेणेकरून या सत्संगामुळं सर्व संत महंत भक्त मंडळीचं दर्शन झालं आणि सेवेची संधी दोन शब्द बोलण्याची मला मिळाली। सर्व गुरु चरणाला नमस्कार माझा। तर या ठिकाणी आनंद नामाचं महत्व आणि जे आता हे ग्रंथ निरोपणाला बसवलेत, तर या ठिकाणी या ओळीचं म्हणणं काय, तर या ठिकाणी येऊन आपण हे जीव अनंत काळापासून आता भ्रमित झालेला आहे आणि चारी पदार्थाचं ज्ञानाचे रहस्य गुरु महंत महाराजांनी सांगितलेलं आहे आणि जीवानं काय करावं, कोण्या पद्धतीने जगावं आणि इथं कर्मभूमीला आल्याच्या नंतर काय करावं ते या ठिकाणी सर्वांनी निरूपण केलेलं आहे। आणि मी काही एवढा ज्ञानी नाही या ठिकाणी निरूपण करायसारखं की तुमचं संत महंताचं दर्शन व्हावं आणि सर्व सद्भक्तांना नमस्कार व्हावा या हेतून दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करेल मी। उपपुराणे वर्णिती मतांतरी वाकानिती अहम भावे डुलती सद्गुरु कोण हे कळेना। कोण या ठिकाणी मीच नाही असे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण असे मुखतच झाले, जेणेकरून गुरुच्या स्वरूपाचे वर्णन करता करता सहस्र मुखाचा असलेला त्याच्या फणीवर झाल्या, जीवा दोन्ही फणीवर झाल्या असे अनंत या ठिकाणी सूर्य थकले, वेद मौन झाले, जेणेकरून या भगवंताच्या स्वरूपात या सद्गुरूच्या सेवेची किंवा या ठिकाणी सद्गुरूची जेणेकरून या ठिकाणी सेवा किंवा सद्गुरू स्वरूप वर्णन करण्याची कुणाला बुद्धी सुचली नाही अशा सद्गुरूची मी काय ओळखू या ठिकाणी असं तुम्ही म्हणतात। शैव मात शाक्त मात सूर्य मात विष्णू मात गणपती मात भैरव मात बहुता प्रकारे असती। आता इथं जे असतं या ठिकाणी विष्णू भगवंत आहेत, ब्रह्म आहेत, महेश आहेत, गणपती आहेत, भैरव आहेत, असे अनेक दैवी दैवत आहेत। यापैकी कुणाला म्हणावं, त्याला कळालं का गुरुचं स्वरूप, असं या ठिकाणी सांगायचं तात्पर्य आहे। किंवा जेणेकरून या सद्भक्तांना गुरुभक्ती का आहे, गुरुचं महत्व काय त्यांना सुद्धा कळालं नाही म्हणतात। मतमतांतरे स्वतः भ्रमती जीवासी भ्रांती मध्ये पाडिती पूर्ण ज्ञानाची प्राप्ती कैची तेथे। काय म्हणले, या जीवाला भरमिष्ट करण्याकरता देवी दैवता प्रत्येक या ठिकाणी आणि आपण त्याच विषयाच्या पाठीमागे लागतो। गणपती आला की गणपतीची या ठिकाणी प्रार्थना करतो, स्थापना करतो। दुर्गा देवी आली की तिची स्थापना करतो, तिचा जयकार करतो। महाराजांना सांगलं की त्याला करू नका असं नाही, परंतु जो निज मंत्र आपला सद्गुरूने जे उपदेश दिला त्या ठिकाणी हे प्रत्यक्षाच्या गणेशाला नमस्कारा, परंतु साक्षात हे माझा सद्गुरू आहे, दत्तगुरु आहे, या माध्यमातून तुम्ही दृष्टीनं पहा म्हणायच आणि तत्पर त्या ठिकाणी तुम्ही त्याचं दर्शन घ्या, एकच निष्ठ भाव धरा असं त्या ठिकाणी निरोध करायला येतं। गुरु तत्व न जाणोनी भ्रमती यज्ञ ज्ञाना लागुनी जप तप पुनश्चरणी शिनती व्रता। आता जप तप ध्यान ध्यान गुरुचे त्या ठिकाणी स्वरूप माहित नाही, गुरु तत्वच हे माहित नाही, मग व्यवस्था आपण या ठिकाणी खटाटोपामध्ये पडालो। या ठिकाणी हे जप तप ध्यान धारणा अनुष्ठान हे सगळे उपाय आहेत या ठिकाणी जीवाला लागले
आणि आपलं जीव इकडेच भ्रमिष्ट झालो. खऱ्या सुखाला प्राप्त व्हायला, गुरुच्या सेवेला प्राप्त व्हायला आपण निजपदापर्यंत पोहोचू शकत नाही. आनंद पद का या ठिकाणी सर्वांना निरूपण केलं आणि त्या मार्गाने जाण्यासाठी सुलभ मार्ग सद्गुरूचा पाहिजे. सद्गुरू काय आहे हे ओळखलं पाहिजे. त्यासाठी तुझा मार्ग कोणता या ठिकाणी निरूपण करायचं. त्रिभुवनी जे दुर्लभ ते सद्गुरु स्वयंभा नित्य निष्कलंक सुप्रभ मर्यादा वेगळे. आता या त्रिभुवनामध्ये जे नाही या कर्मसृष्टीवर आहे महाराज सद्गुरू. वरी स्वर्ग मृत्यू पातळ आहे म्हणतात इतकं खरं, परंतु स्वर्गामध्ये दुसरं काही नाही. आणखी दोन थेंब अमृताचे आहेत, दुसरं काही. जे काय सगळं सर्वशेष सुख आहे या क्रमसृष्टीवर आहे. माणूस हे या ठिकाणी प्रत्यक्षात या ठिकाणी कल्पवृक्ष आहे, इच्छिलेलं फळ देणार या ठिकाणी. तुमच्या मनानं निश्चय केला, मन एवढे या ठिकाणी सुंदर आहे महाराज. या ठिकाणी मनाला समजावून सांगलं तर या ठिकाणी मन बरोबर स्वर्गाच्या पायरीपर्यंत आपल्याला नेऊन सोडणार आहे. मनाचा निर्धार पाहिजे या ठिकाणी, मी हे तयारी आहे माझी करण्याची, तर या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी नेऊन सोडतो. स्त्री असो पुरुष असो कोणी असो समान तेवढ्याला अधिकार आहे. मी काय फार मोठा वक्त नाही, साधा एखादा ठुरं वळणारा माणूस आहे या ठिकाणी. परंतु भगवंताची इच्छा झाली, मनाची तयारी झाली, दोन शब्द गुरुच्या समोर बोलायची, तर या ठिकाणी मी तर येऊन बसतो या ठिकाणी. कारण मनाची तयारी पाहिजे. म्हणून या ठिकाणी सर्वस्वी या ठिकाणी आपल्या मनावर अवलंबून आहे. जप तप अनुष्ठान धारणा करायची, कोण्या पद्धतीने करायची, गुरु मंत्र कसा जपायचा आणि गुरुची सेवा कितपत करायची, कशी करायची, गुरुला कसं ओळखायचं, हे या ठिकाणी या ओळीमध्ये ज्ञान सांगत आहे. त्या ठिकाणी गर्भांधाचे विशाल मनयना बाळ विधवेचे सुंदर पान कृपणासी चिंता घन मिळे कैसी. आता या ठिकाणी बाल विधवा आहे म्हणले, आणि बाल विधवा झालेल्या स्त्रीला मुलाची काय कष्ट असते किंवा काय करावं लागते त्या स्त्रीला माहित राहील काय नाही. तर एखादी वाहन स्त्री जी असणारी स्त्री आहे, तर त्या ठिकाणी मूल आहे, मुलाची काय हवेल ना, काय सेवा करावं लागते किंवा ज्ञान त्याच्याकडे आहे किंवा अल्प ज्ञान आहे, ज्ञान चर्चेत भाग घ्यायचं तर कोण्या पद्धती घेऊ शकते का नाही. म्हणून त्या ठिकाणी सगळ्या सर्वस्वी गोष्टीचा विचार करून या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी प्रत्येकाला आली आहे आणि या माध्यमातून कवी त्या ठिकाणी निरूपण करायला या वेळेला. नपुसकाचे मैथुन थोर तेथे पावती पद्मिनी नार वांद स्त्रियेचा आनंद पार आपुल्या विषयी. आता नपुषक पुरुष आहे म्हणले आणि नपुषकाला आनंद काय आहे म्हणले किंवा कोणी पाऊस पडणार नाही ठिकाणी तिला आनंद सोहळा काय या जगातला या संसारातला आनंद सोहळा काय माहित आहे की नाही. कारण नपुषकाला इथे किती सुख आहे, या प्रपंचामध्ये किती सुख आहे त्याला काहीच मध्ये, कारण तिकडे लवरच असते. तसं हे जीव असा नपुषक या ठिकाणी प्रत्यक्षात आणि या क्रमसृष्टीला आलेला आहे आणि क्रमसृष्टीला येऊन विकार दिव्य सृष्टी याने निरूपण केलं गुरु महाराजांनी. त्या ठिकाणी या सृष्टीचं ज्ञान या जीवाने घेतलं पाहिजे, अनुक्रमणा केली पाहिजे आपल्या मनानं, निर्धार आपल्या मनाचा पाहिजे, जेणेकरून मी या पदापर्यंत पोहोचलंच पाहिजे असा आपल्या मनाचा निर्धार पाहिजे. त्या माध्यमातून कोण या ठिकाणी हा जीव बरोबर तिथपर्यंत पोहोचू शकतो. दरिद्रियासी सापडे चिंतामणी तो अभेरी पाषाण म्हणून काष्टभार श्री बाहुनी आनंद बेतासे आपुले मन. आता मला या ठिकाणी आंधळ्याला आहे आणि या ठिकाणी तीर्थन आहे म्हणजे तीर्थन म्हणजे पैसा आतला पाहिजे. त्या ठिकाणी जन्मता खूप आहे आणि त्याला योगायोग या ठिकाणी चिंतामणी सापडला पाषाण आणि चिंतामणी आहे याच्या कल्पना न जेवण पाषाण पुढे चढूला. तसा हे अनमोल जीव हे असणार आपला या ठिकाणी काय अनमोल हिरा आहे, चिंतामणी आहे, प्रत्यक्षात बरीच आहे. तर या ठिकाणी काय या जीवाला सोनं करून घ्यायचं आपण. तर याला बरीच कोण आहे, आपल्याला एक सद्गुरू महाराज आहेत आणि त्यांच्या सानिध्यामध्ये ते असणारे या ठिकाणी आपल्या जीवाचं सार्थक करून घेणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि संत सेवा का घडते या ठिकाणी, संत सेवा आपल्याला दररोज भेटते काय, तर या ठिकाणी ग्रंथाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही संत सेवा घेतली पाहिजे. ज्ञान अमृत त्या ठिकाणी
आपल्याला घेण्याचं या ठिकाणी साहित्यातून घ्यायचं संत सेवा कथा कीर्तन भजन पूजन या ठिकाणी जे असणारे प्रवर्तन करणारे हा ग्रंथ आहे नित्य नित्य इतके सुमावली आपल्याला भेटते का नाही तर आपण कोण्या माध्यमातून घेतलं पाहिजे ग्रंथाच्या माध्यमातून संत संघ घेतली पाहिजे सेवा घेतली पाहिजे अभंगाच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा घेतली पाहिजे असं जर या संत संघ आणि याच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं सोडून करावं आपल्या जीवाचं हित करावं अंधळ्याला या ठिकाणी किती काय व्हाय किंवा परिस्थिती आडणं या उपमा दिली कवीने या ठिकाणी पंथाची अंधळ्याला काय उपयोग आहे कल्पनाला ज्ञानच नाही त्या गोष्टीचं काय उपयोग आहे म्हणले चला टाइम संपलेला आहे निसर्गाच्या जर अशा वातावरणामुळे